माझे नाव छाया विष्णू इतापे, गाव देगाव, मुक्काम पोस्ट देगाव, जिल्हा सातारा. कसं वाटतं तुम्हाला दिंडीमध्ये येऊन? दिंडीमध्ये अण्णांनी माणूस जोड संदेश सांगितला. मग आम्हालाही वाटलं की आपणही माणूस जोडली पाहिजे, नारायणपुरापर्यंत सर्वांनी गेलं पाहिजे. म्हणून ही दिंडी आम्ही पायी दिंडी देगावकरांनी पायी दिंडी 16 देगाव ते नारायणपूर नेण्याचं सुरू केला. मग सुरू केल्यानंतर सर्वांना सुख, समाधान, शांती सर्व काही प्राप्त झालं. मग आज सगळ्यांना आनंद, सर्व काही सगळं मिळत गेलं. 11 वर्ष झालं आमची ही पायी दिंडी 4 दिवस त्यांची अन्न सेवा वगैरे करण्यात. चहा पाणी नाश्ता जेवण सगळी सोय करतो. बस बोला. सर्वजण आम्ही एकजुटीनं, एक संगती, थंडी गारठा कुणाला काही जाणवत नाही, कुठलीच गरज काय भासत नाही. सर्वजण आनंदानं हसत नाचत भजन म्हणत देगाव ते नारायणपूर आनंदाने जातो. आणि सगळ्यांना दत्त महाराजांपर्यंत आम्ही सर्वजण पोचतो. चालतं, धन्यवाद. गाव कोणतं? बोपर्डी. किती वर्ष झालं दिंडी करताय तुम्ही? 8-9 वर्ष. 8-9 वर्ष. कसं वाटतंय दिंडीमध्ये येऊन तुम्हाला? छान वाटतं. आणि अनुभव कसा आहे तुमचा? अनुभव छान आहे. चालतंय. सगळं माझी पोरं लहान होती तेव्हा सुद्धा मी येत होती आणि आता मोठी झाली तरी पण येते. अनुभव छान आहे. सगळं काय घरदार घरचं काय नाही. सोडून सगळं गुराधिरा सगळी येतात तरी सगळं सोडून येत असते. धन्यवाद. गाव सांगा. गाव देगाव. नाव पलीकडून झालं लता इतापे. आमची दिंडी चालू होऊन 10-11 वर्ष झाले. मूळ सुरुवातीला आमची दिंडी पहिल्या दिवस चालू केली त्यावेळची आम्ही फक्त 16 माणसं घेऊन दिंडीला आलो. 16 वर्षी आम्ही दिंडीला आलो. आम्हाला नाही कुणाचा आधार नाही कुणाचं काही. पण दुसऱ्या वर्षी सद्गुरू अण्णा महाराज आम्हाला वेळोवेळी मदत केली. देगाव गावातील माणसं ही फक्त निमित्त झाली, पण सगळं हे अण्णांनी घडून आणलं. आज आम्ही 11 वर्ष झालं पायवारी दिंडी आनंदात आणि सुखात जातो. फक्त एकच वाटतं की एक शिष्य एवढं करू शकतो. अनेक शिष्य असते तर आणि किती प्रगती झाली असते. पण एका शिष्याचं या देगावकरांना फार मोठं पुण्य आणि मुलांना, लहान मुलांनापासून मोठ्या माणसापर्यंत व्यवस्थित मार्गदर्शन झालेलं आहे. आणि त्यात देगाव हे गाव आमचं खूप चांगलं आहे. भरपूर शेती उत्पादन असूनही ती नारायणपूरच्या मार्गाला कुठल्याही कार्यक्रमाला सहभागी होतात, एकजूट होतात आणि आनंदाने सगळा उत्सव पाठ करतात. एवढे बोलून मी माझे छोटेसे मनोगत दिंडीच्या निमित्ताने पुरे करते. ओके. काय तुमचं? माझे नाव सौ विद्या संजय भांडवलकर. मी मुक्काम पोस्ट देगाव, तालुका वाई इथून नारायणपूर, देगाव ते नारायणपूर निघाली आहे. कसं वाटतं तुम्हाला दिंडीमध्ये येऊन? दिंडीमध्ये येऊन खूप छान वाटतं. किती दिंडी आहे तुमची? ही माझी 4थी दिंडी आहे. 4थी दिंडी. आशा प्रभाकर इतापे, मुक्काम पोस्ट देगाव, तालुका वाई, जिल्हा सातारा. देगाव ते नारायणपूर पायवारी करते मी. माझं 7वं वर्ष. छान वाटतं मला. तुमचं सांगा. कल्पना प्रकाश पंडित, मुक्काम पोस्ट देगाव. माझं 3रं वर्ष आहे दिंडीत. खूप छान वाटतंय दिंडीत. अनुभव चांगले आहेत आणि मुलं पण जास्त आमची काळजी घेतात. तुमचं सांगा. अनिता भगवान मस्कर, राहणार कराड. कराडवरनं दिंडी करताय? कराडवरनं दिंडी करते. झाली 10-12 वर्ष झाली येतोय त्याला. 10 वर्ष झाले तुम्ही कराडमध्ये. नाव सांगा तुमचं? सोनाबाई अर्जुन शिंदे. कसं वाटतंय दिंडी? मस्त वाटतंय. उलट पायवारी करून
4-5 वर्ष झालं आम्ही पायवारी करते. होय चालतंय. शिव तुझ्या काढ. त्यांचं नाव माझं नाव सांगा. माझं भारती राजेंद्र वारागडे. गाव. माझे गाव भुईंज हा वारागडेवाडी. किती वर्ष दिंडी करता तुम्ही? मला हे 9वं वर्ष आहे. 9वं वर्ष आहे. हा आणि त्या कसा अनुभव आहे दिंडीत तुमचा? आल्यापासून मला खूप अनुभव आले आणि खूप छान वाटलं. छान वाटलं. त्या दिंडीचा आनंद घेऊन मी माझ्या ह्याच्यातली भुईंजमधली भरपूर लोक तयार केली दिंडी पायवारी दिंडीला येण्यासाठी आणि त्यांना पण खूप आनंद झाला दिंडीत येऊन. तुमचा? आम्हाला पण खूप आनंद झाला. हा. अशीच दिंडीत कायमस्वरूपी आम्ही पण मार्गस्थ व्हावं अशी आमची भरपूर इच्छा आहे. होईल होईल. सुजाता देवकर. कसं वाटतंय तुम्हाला दिंडीमध्ये येऊन? काय अनुभव आहे तुमचा? उत्तम वाटतंय. 3 वर्ष झाले मी तिसरी दिंडी आहे ही हा. दिंडीला येण्याचं. खूप छान वाटतं. चालतंय. तुमचं नाव काय तुमचं? रेखा परशुरामशी. गाव कुठलं तुमचं? ते गाव कसं वाटतं दिंडीत येऊन? भारी वाटते. भारी वाटतंय. कितवी दिंडी आहे तुमची? 5वी आहे. 5वी. चालतंय. कविता संतोष कोळ. तुमचं? वैशाली ज्ञानेश्वर साबळे. गाव तुमचं? तुमचं? जोशी. कसं वाटतंय दिंडीमध्ये येऊन तुम्हाला? लय भारी. छान वाटतं. कसं अनुभव कसा आहे तुमचा? छान चांगला आहे. चांगली सेवा करते. सेवा चांगली करते. खरंच करते. आता सगळं व्यवस्थित आहे. खाण्यापिण्याची पण व्यवस्थित सोय आहे. खाण्यापिण्याची सोय तुमची? हो, छान आहे. पाठीशी येतं. आंघोळीची सोय आहे. सगळी सोय आहे. काही टेन्शन नाही. फक्त चालायचं. चालायचं एवढंच. आता घाटाचा प्रवास आहे ना सगळा? हो घाटाचा प्रवास आहे. चालतंय. धन्यवाद. नाव सांगा तुमचं? सुधा गाडे. गाव? भुईंज. कसा आहे अनुभव तुमचा दिंडीमधला? छान अनुभव आहे. आज ही दिंडीची माझी पहिलीच वेळ आहे. हा. खूप छान वाटतंय. समाधान वाटतंय. धन्यवाद. नाव काय तुमचं? संजना गाव? देगाव. कसं वाटतं दिंडीमध्ये येऊन तुम्हाला? दिंडीमध्ये येऊन खूप आनंद वाटतो. तुम्हाला? छान वाटतं. तुमचं गाव? आरडगाव. आरडगाव. कसं वाटतं तुम्हाला दिंडीमध्ये येऊन? किती वर्ष झालं दिंडी करताय तुम्ही? एक दुसरं वर्ष. दुसरं वर्ष आहे. चालतं ठीक आहे. गाव सांगा. नाव सांगा तुमचं? रेश्मा शिर्के. तुमचं? भारती शिर्के. गाव? गाव मसले. मसले. कसा काय अनुभव आहे तुमचा आणि किती वर्ष झालं दिंडी करताय तुम्ही? आमचं 3 वर्ष झाले दिंडी करतो. 3 वर्ष झालं. कशी काय सोय बी कशी आहे? अनुभव कसा आहे तुमचा? सोय अति उत्तम आहे. जेवण राहण्याची सोय अति उत्तम आहे. व्यवस्थित आहे. चालेल. त्रास नाही कुठला काय नाही. ओके. गोळ्या औषधं सहित. धन्यवाद. नाव काय तुमचं? पद्मा. गाव? देगाव. कसं वाटतंय दिंडीमध्ये येऊन तुम्हाला? वाटते. छान वाटतंय. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. आमचं नाव आहे सुरेश महादेव बांडवलकर. आम्ही पुजारी आहे. देगावचे पुजारी. गावाचे पुजारी आहे आम्ही. हां. तर आम्ही दत्तची सेवा करण्याकरता त्या रथात बसून होणारी सेवा आम्ही जाग्यापर्यंत करत राहतो. येणाऱ्यांना जाणाऱ्यांना प्रसाद देतो. त्यांचा हात आमच्या हाताला लागल्यानंतर आमची ऊर्जा वाढते. आमची पालखी पायी दिंडी व्यवस्थित जागा पोच त्यामुळं आम्हाला त्याचं समाधान आहे. किती वर्ष झालं दिंडी करताय तुम्ही? दिंडी काढलेला 11 वर्ष झाली की. 11 वर्ष दिंडी हो, करताय? 11 वर्ष करतोय आम्ही. त्यामुळे आम्हाला समाधान आहे. घरची आठवण होत नाही, गेलं नाही, काय नाही. फक्त आम्ही दत्त दत्त म्हणित आमचा नामस्मरण करत जाताय म्हणजे तुम्ही? करत आम्ही जाग्यापर्यंत जातो. पोचताय. सचिन विष्णू तापे. सचिन तापे. गाव कोणतं तुमचं? देगाव. देगाव. किती वर्ष झालं सेवा करताय तुम्ही? मी जवळजवळ 11 वर्ष झाले दिंडी सेवा करतो. सेवा करताय. आणि तुमचा पेहराव कशाचा पेहराव आहे नक्की? मी पालखीची देखरेख करणे आणि दिंडी बरोबर 4 वर्ष आणि नारायणपूरला शिष्य. 4 वर्ष शिष्य आहे तुम्ही नारायणपूरला? 4 वर्ष नाही, 2 वर्ष. ठीक आहे, चालतंय. आणि कसं काय तुम्हाला दिंडीमध्ये येऊन कसं वाटतंय? दिंडीमध्ये म्हणजे दिंडीमध्ये चांगलंच वाटतंय.
आणि तुम्ही जॉबला वगैरे कुठं काय? मी जॉबला मुंबईला आहे. हा, म्हणजे- खास दिंडीसाठी 4 दिवस म्हणजे तुम्ही 10 वर्ष झाले सुट्टी काढून दिंडी करताय. चालेल चालेल चालू. माझे नाव तुकाराम नामदेव बाठे, पोलीस पाटील देवडी. मी या गावचा प्रमुख या नात्याने दरवर्षी दत्त सोहळा असून ही दिंडी देगाव ते भुईंज मार्गे नारायणपूरला येत असते. तरी मला या दिंडीचा मनमुराद आनंद मिळतो आणि मला खूप खूप चांगलं वाटतं. माझे नाव सौ शांता तुकाराम बाटे. मला या दिंडीबद्दल इतका अभिमान वाटतो ना. माझ्या घरी म्हणजे असे नारायण महाराज आल्यासारखेच वाटतात. या दिंडीबद्दल मला खूप म्हणजे असं मनापासून चांगलं वाटतं. धन्यवाद. करा सर. नाव काय तुमचं? माऊली बाटे, गाव? देवडी. देवडी. दिंडीत किती वर्ष झाले तुमच्या इथं? 11 वर्ष झाले. 11 वर्ष झाले. कसं तुम्हाला प्रतिसाद कसा वाटतो दिंडीचा? व्यवस्थित एकदम ओके वाटतं. ओके वाटतं. आणि दिंडी बद्दल काय तुम्हाला तक्रार नाही तर काय चेंजेस वगैरे काय करायचे असतील तर? उलट तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला सांगा. काय चेंज करायचं असेल तर आम्ही करू शकतो चालेल चालेल. पुढच्या वर्षी. अजून काय तुम्हाला वाटतंय दिंडीबद्दल? दिंडीबद्दल काहीच आम्हाला अडचण काय नाही. तक्रार आनंद वगैरे? वाटतोय. आमच्या ठिकाणी आल्यामुळे आम्हाला आनंद वाटतो. चालेल. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. माझं नाव भगवान विष्णू मस्कर. गाव सांगा. मी राहणार मुंबई. गेली 11 वर्षापासून मी माझे सहकुटुंब संपूर्ण परिवार गेली 11 वर्ष मी या दिंडीत सहभागी होऊन दिंडीचा मनमुक्तपणे आनंद घेतो. तसेच मला ॲक्च्युली 15 वर्ष झाली मी येतोय नारायणपूरला या दिंडीला. दिंडी आमची चालू झाली 11 वर्ष पूर्ण झाली. आता ते 11 वर्ष आहे. धन्यवाद. निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओढी. रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओढी. झुळूक कोवळी चंदना सारखी. झुळूक कोवळी चंदना सारखी निघालो.